जयश्री टी. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीची अष्टपैलू डान्सिंग क्वीन. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे असतात की त्यांच्या नावाचा उच्चार होताच एक संपूर्ण काळ डोळ्यासमोर उभा राहतो. 70 आणि 80च्या दशकात आपल्या नृत्याने, अभिनयाने आणि आकर्षक व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या अशाच एका अभिनेत्रीचं नाव म्हणजे जयश्री टी. जयश्री तळपदे. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या आयुष्याचा आणि कारकिर्दीचा प्रेरणादायी प्रवास. बाल कलाकार म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास कसा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील डान्सिंग क्वीनपर्यंत पोहोचला. दादा कोंडकेंसोबतची त्यांची जोडी इतकी लोकप्रिय का ठरली आणि आज त्या कुठे आहेत, चला जाणून घेऊया. 12 जून 1953 रोजी मुंबईमध्ये जयश्री यांचा जन्म झाला. एका कलावंत कुटुंबात. त्यांचे पूर्ण नाव जयश्री तळपदे. घरातच कला, संगीत आणि अभिनयाचं वातावरण असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यांचे वडील चित्रसेन तळपदे हे चित्रपट क्षेत्राशी संबंधित होते, तर त्यांच्या आई मोहनतारा तळपदे या गायिका होत्या. त्यामुळे अभिनय आणि संगीताचे संस्कार त्यांना घरातूनच मिळाले. लहान वयातच त्यांच्यातील कलागुण ओळखले गेले. अवघ्या 5व्या वर्षी त्यांनी बाल कलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. अनेक बालभूमिका करताना त्यांनी कॅमेरासमोर सहज वावरण्याची कला आत्मसात केली. त्या काळात चित्रपटसृष्टीत टिकून राहणे सोपे नव्हते. विशेषतः बाल कलाकारपासून मुख्य अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास तर अधिकच कठीण होता. पण जयश्री यांनी मेहनत, चिकाटी आणि प्रतिभेच्या जोरावर हे आव्हान स्वीकारले. सुरुवातीला त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या. मात्र त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक होती. त्यांचं नृत्य, स्क्रीन प्रेझेन्स आणि आत्मविश्वास यामुळे दिग्दर्शकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधू लागले. हळूहळू त्यांना मोठ्या भूमिका मिळू लागल्या आणि त्यांची ओळख एक उत्तम नृत्यांगना म्हणून निर्माण झाली. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये कॅबरे आणि विशेष नृत्यगीतांना खूप महत्त्व होतं. हेलन या त्या क्षेत्रातील सर्वात मोठं नाव मानले जात होत्या. पण त्याच काळात जयश्री टी यांनीही आपल्या अनोख्या शैलीने स्वतंत्र स्थान निर्माण केलं. त्यांची ऊर्जा, चेहऱ्यावरील हावभाव आणि नृत्यातील लय यामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध होत असत. हिंदी चित्रपटांबरोबरच त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतही मोठं योगदान दिलं. मराठी सिनेमातील त्यांचा सुवर्णकाळ म्हणजे दादा कोंडकेंसोबतची जोडी. दादा कोंडके आणि जयश्री टी ही जोडी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवून गेली. त्यांनी एकत्र केलेले अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. पांडू हवालदार, ह्योच नवरा पाहिजे, तुमचं आमचं जमलं, सासरचं धोतर यांसारखे चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटांमधील त्यांची सहज अभिनय शैली, विनोदाची अचूक टायमिंग आणि नृत्य कौशल्य यामुळे त्या घराघरात पोहोचल्या. दादा कोंडके यांच्या चित्रपटांमध्ये लावणी आणि लोककलेचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत असे. जयश्री टी यांनी सादर केलेल्या लावण्या आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या नृत्यात केवळ आकर्षकता नव्हती, तर त्यात मराठी संस्कृतीचा आत्माही होता. लावणी सादर करताना त्यांनी चेहऱ्यावरील हावभाव, अंगविक्षेप आणि नृत्याची शिस्त यांचा सुंदर मेळ घातला. म्हणूनच त्या काळातील अनेक लोकप्रिय गाण्यांमध्ये त्यांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी तब्बल 500हून अधिक चित्रपटांमध्ये काम केल्याचं सांगितलं जातं. हा आकडा त्यांच्या मेहनतीची आणि लोकप्रियतेची साक्ष देतो. त्या केवळ नृत्यांगना नव्हत्या. त्यांनी विनोदी, नकारात्मक, सहाय्यक आणि भावनिक अशा अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या. अनेकदा प्रेक्षक त्यांना फक्त डान्सर म्हणून ओळखतात, पण प्रत्यक्षात त्या एक सक्षम अभिनेत्रीही होत्या. ज्या भूमिकेत त्या दिसल्या त्या भूमिकेला त्यांनी स्वतःची वेगळी ओळख दिली. 70 आणि 80च्या दशकात डिस्को संस्कृतीचा प्रभाव वाढू लागला होता. या काळात जयश्री टी यांनी आधुनिक नृत्यशैलीही आत्मसात केली. मराठी लावणीपासून ते पाश्चात्य कॅबरेपर्यंत प्रत्येक प्रकारात त्यांनी आपलं वेगळेपण सिद्ध केलं. यामुळेच त्यांना त्या काळातील डान्सिंग क्वीन ही उपाधी मिळाली. त्यांच्या प्रत्येक गाण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असत. चित्रपटगृहात त्यांचं गाणं सुरू झालं की टाळ्या आणि शिट्ट्यांचा वर्षाव होत असे. त्यांनी केवळ मराठी आणि हिंदी भाषेंपुरतं स्वतःला मर्यादित ठेवलं नाही. तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं. यामुळे त्यांची लोकप्रियता संपूर्ण देशभर पसरली. वेगवेगळ्या भाषातील प्रेक्षकांनी त्यांच्या अभिनयाचं आणि नृत्याचं कौतुक केलं. ही गोष्ट त्या काळात फार मोठी मानली जात होती. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी चित्रपट दिग्दर्शक विक्रम पारिख यांच्याशी विवाह केला.
लग्नानंतर त्यांनी काही काळ चित्रपट सृष्टीपासून अंतर राखलं, परंतु कला मनाला कायम स्वस्थ बसणं जमत नाही. काही वर्षांनंतर त्यांनी पुन्हा अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं. यावेळी त्यांनी चारित्र्य अभिनेत्रीच्या भूमिका स्वीकारल्या. वय वाढलं, काळ बदलला, पण त्यांच्या अभिनयाची जादू कायम राहिली. त्यांचा मुलगा स्वस्तिक पारिख यानेही मनोरंजन क्षेत्रात स्वतःचा मार्ग निवडला. कुटुंबातील पुढच्या पिढीनेही चित्रपट सृष्टीशी जोडले गेले. यामुळे तळपदे कुटुंबाची कलात्मक परंपरा पुढे सुरू राहिली. अनेक कलाकार काळाच्या ओघात विस्मृतीत जातात, पण जयश्री टी यांचं नाव आजही प्रेमाने घेतलं जातं. याचं कारण म्हणजे त्यांनी निर्माण केलेली अमिट छाप. त्या फक्त अभिनेत्री नव्हत्या, तर एका काळाचं प्रतीक होत्या. त्यांच्या नृत्याने लाखो चाहत्यांना आनंद दिला. त्यांच्या अभिनयाने अनेक चित्रपटांना यश मिळवून दिलं. आजच्या पिढीला कदाचित त्यांच्या कारकिर्दीची संपूर्ण माहिती नसेल, पण जुन्या चित्रपटांचे चाहते आजही त्यांची गाणी आणि भूमिका आवर्जून पाहतात. त्यांची ऊर्जा, मेहनत आणि आत्मविश्वास नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. कुठल्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सातत्य आणि समर्पण किती महत्वाचं असतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे जयश्री टी. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या कार्याला मनापासून सलाम करूया. बालकलाकारपासून सुपरस्टार डान्सिंग क्वीनपर्यंतचा त्यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी दिलेलं योगदान सदैव स्मरणात राहील. अनेकांना माहीत नसलेली एक खास गोष्ट म्हणजे लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आणि जयश्री टी यांच्यातील नातं. श्रेयस तळपदे हे जयश्री टी यांचे नात्याने पुतणे लागतात. तळपदे कुटुंबातील ही कलात्मक परंपरा पुढच्या पिढीतही कायम राहिली आहे. श्रेयसने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली, तर त्याआधीच्या पिढीत जयश्री टी यांनी आपल्या नृत्य आणि अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यामुळे तळपदे कुटुंबाचं मनोरंजन क्षेत्राशी असलेलं नातं अनेक दशकांपासून टिकून आहे. मित्रांनो, तुम्हाला जयश्री टी यांचा कोणता चित्रपट किंवा गाणं सर्वात जास्त आवडतं? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच जुन्या कलाकारांच्या जीवन प्रवासाच्या कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जयश्री टी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.